नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे याच्यामध्ये दोन्ही जे वर्ड्स आहेत त्यांची स्पेलिंग वेगळी असते, अर्थही वेगळा असतोय, पण हा उच्चार सारखा असतोय. अशा शब्दांनाच होमोफोन्स म्हणतात. तर आपण काही उदाहरण बघू आता. बघा, अ वर्ड दॅट इज प्रोनाउन्स द सेम, प्रोनाउन्स सेम आहे, त्यांचा उच्चार सारखा आहे ॲज अनदर वर्ड but that has a different spelling and meaning. प्रोनाउन्स सारखाच आहे, पण दुसरा शब्द जो आहे त्याचा अर्थ आणि स्पेलिंग ही वेगळी असणार आहे. तर अशा शब्दांनाच होमोफोन्स म्हणतात. बघा, नंबर 1 ला उदाहरणामध्ये सन. आता हा जो सन आहे, सन म्हणजे मुलगा, पण दुसराच असाच उच्चाराचा शब्द आपण घेऊ आता, SUN, सन. उच्चार दोन्ही शब्दाचा सारखाच आहे, सन सन, पण हा सन म्हणजे मुलगा आणि ह्या शब्दाचा अर्थ होतोय सन म्हणजे सूर्य. तर असे जे शब्द आहेत अशा शब्दांनाच होमोफोन्स म्हणतात. दुसरा शब्द बघा, एट. ईट या क्रियापदाचं भूतकाळी रूप जे आहे V2 मध्ये एट. आता याच्यासारखाच उच्चाराचा दुसरा शब्द जो आहे EIGHT, एट. आता एट म्हणजे हा नंबर आहे, 8 नंबर, आणि एट म्हणजे ईटचं भूतकाळी रूप. त्याच्यानंतर बघा बी. बी म्हणजे असणे, तर होमोफोन्स त्याचा आहे BEE, बी म्हणजे मधमाशी. 4 नंबरला बघा वन. आता वन म्हणजे एक नंबर आहे, पण त्याच्यानंतर उच्चार सारखा असणारा वन, विनचं सेकंड फॉर्म वन, जिंकलेला. त्याच्यानंतर डिअर. आता डिअर म्हणजे हरिण, आणि दुसरं जे डिअर आहे, डिअर म्हणजे प्रिय. उच्चार सारखाच आहे, स्पेलिंग वेगळी आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे. त्याच्यानंतर अवर. आता अवर मध्ये बघा OUR, अवर. हा वेळेच्या संदर्भामध्ये अवर, तास, आणि हा जो अवर आहे हा आमचा, आमची किंवा आमचे. त्याच्यानंतर नो. नो म्हणजे माहीत आहे, तर त्याचबरोबर दुसरा जो आहे नो, नो, हा माहीत आहे, तर हा नो चा नाही अर्थ आहे. त्याच्यानंतर सी. बघा SEEC, सी म्हणजे पाहणे. तर अशाच उच्चाराचा जो शब्द आहे दुसरा SEAC. आता हा सी म्हणजे समुद्र आणि सी म्हणजे पाहणे. तर असे जे शब्द आहेत ज्यांचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग वेगळी आहे, अशा शब्दांनाच आपण होमोफोन्स म्हणतो. थँक्यू.